बालविवाहाच्या मंडपात पोलिसांची धाड, अल्पवयीन वधू फरार. मूर्तिजापूर तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश. चाइल्डलाईन, एसएस टू जस्टिस आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. मूर्तिजापूर तालुक्यातील येणारा माणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाच्या चाइल्डलाईन आणि एसएस टू जस्टिस या संस्थांच्या मदतीनं माणा पोलिसांना मोठं यश मिळाले. मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदर प्रकार उघडकीस झाल्याची घटना घडली आहे. बालकांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर सकाळी अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. या कॉलमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील मान्यतील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी माना पोलिसांचे धडक छापा घालून या माहितीच्या आधारे चाइल्ड लाईनच्या समन्वयक हर्षाली गजभिये आणि एसएस टू जस्टिसचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी माना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली. पोलिसांचा ताफा थेट लग्न मंडपात पोहोचला. त्या ठिकाणी 200 ते 300 लोक जमले व लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. पोलिसांना पाहून वधू व तिचे पालक लग्न मंडपातून फरार झाले. यानंतर वऱ्हाडी मंडळींना आणि वराच्या कुटुंबाला बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 बाबत माहिती देण्यात आली. दोन्ही पक्षांचं समुपदेशन करण्यात आलं. बालकल्याण समितीसमोर हजर ग्रामविकास अधिकारी भगत यांनी संबंधित पालकांना नोटीस बजावली. दोन्ही पक्षांना बालकल्याण समिती अकोला इथं हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तिथं मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याचं हमीपत्र दोन्ही पक्षांकडून घेण्यात आले. प्रशासनाचं मार्गदर्शन आणि सहकार्य या कारवाईत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांचं मार्गदर्शन लाभले. तसेच पोलीस निरीक्षक सूरज सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सरोदे आणि पोलीस कॉन्स्टेबल जावेद खान यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्थानिक प्रशासनाची साक्ष. यावेळी ग्रामसचिव, सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविकांची साक्ष नोंदवण्यात आली. इंडिया न्यूज R7 उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी.